नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूपच सुंदर आणि खास होता. सकाळी नेहमीप्रमाणे देवपूजेसाठी फुले आणायला बागेत गेले असताना माझं एका झाडावर लक्ष गेलं आणि वेगळी फुलं दिसली. तर हे बघितलं तर डाळिंबाचं झाड आहे आणि डाळिंबाच्या झाडाला 3-4 वर्षानंतर पहिल्यांदाच ही फुलं दिसली. आणि हे लिंबूचं झाड आहे. लिंबूच्या झाडाला अजून तरी फुलं आलेले नाही आहे. आणि नंतर थेट मी स्वयंपाकघर गाठलं आणि तुपाला छान खमंग जिऱ्याची फोडणी दिली आणि मस्त पन्हं बनवलं. आणि पण्यासोबतच बनवली ढेमशाची भाजी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझी आई जसा जेवणाचा बेत बनवायची ना, वरण भात भाजी पोळी पन्हं आणि विशेष करून ढेमशाची भाजी असायची, ती मी आज बनवलं. आणि नंतर दुपारची वेळ होती साफसफाईची. तर आज मी किचनची डीप क्लिनिंग केली आणि किचनची खिडकी छान घासून काढली, टाईल्स घासून काढल्या आणि सर्व चमचे वगैरे व्यवस्थित धुवून घासून स्वच्छ करून भरून ठेवले. आणि त्यानंतर सकाळी मी धुवून ठेवलेली जी ब्लँकेट्स होती ती ब्लँकेट्स मी घेऊन आली आणि मी स्वतः 3-4 वर्षाआधीच हे ब्लँकेटचे कवर स्वतः शिवलेले होते. त्या कवरमध्ये ती व्यवस्थित भरून ठेवली, कारण आता कडक उन्हाळा आहे आणि 4-5 महिने तरी या ब्लँकेटचे आता आपल्याला काम नाही आहे. आणि हे पण शर्टचेच शिवलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.